श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 11वा द्वितीय स्कंध प्रलय काळात पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला उद्धार करण्यासाठी वराह रूपाने अवतार केला. हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला पुनः स्थापित केले. नंतर कपिल मुनी होऊन मातेला उपदेश केला. त्या उपदेशाने माता देवहूती त्याच जन्मात मुक्त झाली. अत्री ऋषींना इच्छा होती की देवांनी आपले घरी जन्म घ्यावा. त्यांची इच्छा जाणून भगवंत त्यांना म्हणाले, मी स्वतःला तुला दिले, अर्थात दत्त म्हणून. त्यावेळी ते दत्तात्रेय झाले. यदुराजा आणि सहस्त्रार्जुन हे दोघे श्री दत्तांच्या कृपाप्रसादाने योगाच्या भोग आणि मोक्ष या सिद्धी प्राप्त करून घेतल्या. श्रीमद भागवतात या सिद्धीबद्दल विवेचन आले नाही. तथापि योगाच्या आधारे या संसारातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांचे आस्वादन करता येते. लघिमा या सिद्धीद्वारे अत्यंत लहान होऊन साखर खाता येते. मुंगी साखरेचा रवा सर्वांनाच ठाऊक आहे. महिमा सिद्धीद्वारे कितीही मोठे होऊन कुठचेही पाहता येईल. यात परकाया प्रवेश, आकाशमार्गे गमन असे सामान्यांच्या मती गुंग करणाऱ्या गोष्टी होऊ शकतात. यातील विनोदाचा भाग सोडला तरी योगमार्गाने ईशप्राप्तीही सहज शक्य आहे. म्हणूनच श्री दत्तकृपेने यदू व सहस्त्रार्जुन मोक्ष मिळवू शकले. वामन अवतारामध्ये राजा बलीच्या यज्ञात उपस्थित होऊन याचना केली. त्रिपाद भूमीची 2 पावलात सर्व ब्रह्मांड व्यापून भगवंतांनी दाखवून दिले की ब्रह्मस्तंभापर्यंत 2च पावले लागतात. एक ज्ञान, दुसरी भक्ती, तिसऱ्या पावलात मोक्षच आहे. म्हणून तिसरा पाय बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला मुक्त केले. यानंतर रामावतार, रावणाचा वध, नंतर श्रीकृष्ण बलरामाचा अवतार भगवंतांनी धारण केला आहे. या अवतारात त्यांनी अनेक लीला केल्या, पण त्या लोकांना समजू शकल्या नाहीत. अनेक अवतार घेऊन जी लीला केली ती वरवर पाहता दुष्ट दमन असली तरी त्यामागे इतिहास आहे आणि सिद्धांताच्या दृढीकरणासाठी सप्रयोग व्याख्यान असते. उदाहरण, रावणाने वेदोपनिषदांचे ज्ञान मिळवले. महादेवाची अत्यंत तल्लीनतेने उपासना केली. यज्ञयागादी कर्मकांडही सविधे सश्रद्ध भावाने केले. पण देवाशी इतर उपचाराप्रमाणे देवाशी शत्रुत्व केले, अत्यंत कट्टर शत्रुत्व केले. तरी देव आपला उद्धार करतो हे दाखवण्यासाठी त्याच्या करवी सीतेचे हरण केले आणि तिच्या सोडवणुकीसाठी राम आल्यावर आधी त्याच्या आप्तजनांचा, त्याच्या निष्ठावंतांचा, पुत्राचा उद्धार करविला. नंतर स्वतःच्या क्रोधाग्नीत उडी मारली आणि मुक्त झाला. देवाच्या अंकावर बसणे काय किंवा देवाच्या हाताने मरणे काय, दोन्हीही पवित्रच. कृष्ण बालरामांनीही लहानपणीच अशा लीला करून अनेक जीवांना मोक्ष दिला. या विश्वरूपी विराट पुरुषाला अधर्मी, अनाचारी आणि षडविकार रूपी अष्टासूर त्रासदायक होतात. तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेऊन सर्व स्थितीचे नियंत्रण करतात, विकाररूपी दुष्टांचे निर्दालन करतात. आता कलियुगातही जेव्हा अधर्म माजेल, सदाचारी सत्पुरुषांच्या घरी सुद्धा भगवन्नाम संकीर्तन होणार नाही, ब्राह्मणही नास्तिक होतील आणि स्वाहा स्वधा व षटकार ध्वनी उमटणार नाहीत, तेव्हा कल्की अवतार होईल. असे परमात्म्याचे असंख्य अवतार होतात. किंबहुना ते सृजन आहे. त्याच्या पालन पोषणादी क्रियाबरोबर अयोग्य, अशुद्ध, विषमतत्वांचा संहारही तेच करतात. असे वर्णन ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले. हा संवाद श्री शुकाचार्यांनी परीक्षितीला वर्णन करून सांगितला. श्रीमद भागवत हे महापुराण आहे, त्यामुळे इथे प्रश्नातून उपप्रश्न आणि कथांमधून उपकथांचा प्रादुर्भाव होत असतो. परीक्षितीने शुकदेवांना विचारले किंवा शौनकादिकांनी सुतांना विचारले तर असाच प्रश्न पूर्वी कोणी कोणाला विचारला होता ते सांगून त्यांच्या तोंडी किंवा त्यांनीही पूर्वी ज्यांच्याकडून ऐकले त्यांच्या संवादातून त्याचे विवरण येते. सध्या घडत असूनही, म्हणजे नवी असूनही, त्यापूर्वीही अनेक काळपर्यंत कुणीतरी कुणाला तरी विचारली व सांगितलेलीच असते. तेवढे संदर्भ देत सांगणे म्हणजे पुराण पुरा अपि नूतनम, म्हणजे पुराण जुन्यात जुने असूनही ही नव्यात नवीन असणे, भासणे, दिसणे, म्हणजे पूर्ण या दृष्टीने सृष्टी आणि सृष्ट पदार्थ यांचे कोणतेही वर्णन पुराणच आहे. कारण जे नव्हते ते झाले, ते नष्ट झाले, पुन्हा तेच झाले, अशी ही चक्रिकापत्ती आहे. यात जो अडकला त्याचा पुनरपीचा फेरा लागला.